नमस्कार मित्रांनो, तुमचं फूड लायसन रिन्यूसाठी आले असेल तर अवघ्या 5 मिनिटांमध्ये रिन्यू कसं करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला फूड लायसन असं सर्च करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या समोर फूड लायसनची वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. वेबसाईट वरती खूप साऱ्या सर्व्हिसेस दिसतील, त्यामध्ये अप्लाय फॉर तत्काळ लायसन किंवा रजिस्ट्रेशन. नेक्स्ट आहे अप्लाय फॉर न्यू लायसन किंवा रजिस्ट्रेशन. जर तुम्हाला फूड लायसन तत्काळ मध्ये काढायचं असेल तर तुम्हाला अप्लाय फॉर तत्काळ लायसन किंवा रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे अप्लाय फॉर रिन्युअल विदाउट इन साइन इन, म्हणजे तुम्ही लॉग इन न करता तुमचं फूड लायसन रिन्यू करू शकता. त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे मॉडिफिकेशन ऑफ लायसन अँड रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमच्या फूड लायसन मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला फूड लायसन रिन्यू करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अप्लाय फॉर रिन्युअल विदाउट इन साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं लॉग इन अँड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॉग इन फूड बिझनेस या बटनावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून सुद्धा फूड लायसन रिन्यू करू शकता. जर तुमच्याकडे लॉग इन आणि युजर आयडी पासवर्ड नसेल तर तुम्हाला अप्लाय फॉर रिन्युअल विदाउट इन साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर रिन्युअल विदाउट इन साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज वरती लायसन ऑब्लिक रजिस्ट्रेशन डिटेल्स अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. जर तुमच्याकडे लायसन किंवा रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या फूड लायसनचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा लायसन नंबर जर तुमच्याकडे असेल तर समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी एंड डेट, म्हणजे तुमच्या फूड लायसन संपलेली जी तारीख आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. लायसन नंबर आणि तुमच्या लायसनची एक्सपायरी डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला एंटर कॅप्चा कोड, की जर तुम्हाला समोर दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला नीट पाहून एंटर कॅप्चा कोड ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. सगळी माहिती नीट भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज वरती याल. ह्या पेज वरती तुम्हाला तुमचा जुना लायसन नंबर व रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तसे तुमच्या कंपनीचं नाव, त्यानंतर तुमचा ऍड्रेस, अशी बेसिक माहिती तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. तुमच्या लायसनची माहिती योग्यरित्या आहे का हे चेक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ऍक्शन मध्ये यायचं आहे, तिथे प्रोसीड बटन दिसते, या बटनावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज डिस्प्ले होईल, प्री मिस्ड कन्फर्मेशन. हे कन्फर्मेशन कशासाठी आहे, जर तुमच्या कंपनीचं नाव किंवा ऍड्रेस लास्ट टाइमला म्हणजे जुन्या लायसन वरती जसं आहे तसंच जर हवा असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. जर तुमचा ऍड्रेस किंवा कंपनीचं नाव चेंज झालं असेल तर तुम्हाला नो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जुन्या लायसन प्रमाणे कंपनीचं नाव आणि ऍड्रेस हवा आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथं येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जुन्या लायसन प्रमाणे तुमची बेसिक माहिती दिसेल, जसे की तुमच्या कंपनीचं नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर. ऍप्लिकेशन फॉर्म मधील माहिती नीट वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला पेज खाली घ्यायचं आहे. जुन्या लायसन प्रमाणे तुम्ही ज्या डॉक्युमेंट्स अपलोड केल्या होत्या त्या तुम्हाला इथं दिसेल. ह्यामध्ये तुम्हाला तुमचा अपलोड केलेला फोटो, आयडेंटिटी प्रूफ साठी अपलोड केलेलं आधार कार्ड, त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेची एनओसी,
तुम्ही तुमच्या बिझनेसचा ऍड्रेस बदललेला असाल तर तुम्हाला ऍडिशनल डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहेत. प्रूफ ऑफ परमिसेस किंवा तुमचं लाईट बिल असेल तर तुम्ही इथं अपलोड करू शकता. नेक्स्ट ऑप्शन तुमच्या समोर आहे नंबर ऑफ इयर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फूड लायसन्सचे किती वर्षासाठी तुम्ही काढत आहात इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी. सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, आय ऍग्री ही कंडिशन ऍक्सेप्ट करायची आहे. त्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला करायची आहे, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुमच्या समोर ई साईनचं पेज ओपन होईल. सिग्नेचर टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, बाय मोबाईल नंबर किंवा बाय आधार. इथे तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ई साइन करायचा आहे. जर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर तर नसेल तर तुम्ही तुमच्या आधार थ्रू इथं ई साइन करू शकता. तुम्ही तुमचा सिग्नेचर टाईप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. या पेजवरती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती व्हेरिफिकेशन कोड जाईल. तो व्हेरिफिकेशन कोड समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर एक नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटचा ऑप्शन दिसेल. तुमचं लायसन्स जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा रेफरन्स नंबर तुम्हाला इथं दिसेल. हा रेफरन्स नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे तुमच्या समोर 3 पेमेंट गेटवे दिलेले आहेत. त्यापैकी कोणतीही एक पेमेंट गेटवे तुम्ही यूज करू शकता. जर तुमचा जीएसटी नंबर असेल तर तुम्ही ते जीएसटी नंबर तुमचा एंटर करू शकता. नेक्स्ट तुम्हाला 3 बटन दिसतील. त्यामध्ये प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म. आता तुम्हाला तुमचा जर ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशनचं फॉर्म बॅक घ्यायचा असेल तर तुम्ही प्रिव्हियस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं असेल तर पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचं पेज ओपन होईल. पेमेंटच्या पेजवरती तुम्ही तुमचं पेमेंट यूपीआय किंवा कार्ड थ्रू किंवा नेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही क्यूआर कोड नुसार सुद्धा पेमेंट करू शकता. जर तुम्ही क्यूआर कोड नुसार जर पेमेंट करणार असाल तर शो क्यूआर या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला कंटिन्यू आणि पे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा क्यूआर कोड तुम्ही गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे कोणत्याही यूपीआय थ्रू तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता आणि तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. क्यूआर कोड स्कॅन करून घ्या आणि तुमचं पेमेंट कन्फर्मेशन करून घ्या. तुम्ही केलेलं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज डिस्प्ले होईल. त्यानंतर तुम्ही पेमेंट पेजवरून रिडायरेक्ट होऊन तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म रिसिट वरती याल. तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मची रिसिट तुमच्या समोर दिसेल. ही रिसिट तुम्ही डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. आपले फूड लायसन रिन्यू झालेले प्रिंट ऑनलाईन डाउनलोड कशी करायची हे आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन फूड बिझनेस असे एक ऑप्शन दिसतोय मेन पेजवरती. त्या मेन पेजवरती आपल्याला लॉग इन फूड बिझनेस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल. ह्या पेजवरती युजर साइन इन असा ऑप्शन दिसेल. पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला लायसन किंवा रजिस्ट्रेशन किंवा ऍप्लिकेशन नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो ऍप्लिकेशन नंबर किंवा लायसन नंबर तुम्हाला समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्स वरती एंटर करायचा आहे. जर तुमचा लॉग इन पासवर्ड, ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर जर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा पासवर्ड चेंज करू शकता. जर तुमच्याकडे लायसन, रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर जर असेल तो तुम्हाला इथं समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला समोर दिलेला कॅप्चा कोड एंटर कॅप्चा ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला
समोर दिलेला कॅप्चा कोड काय करायचा, एंटर करून घ्यायचा आहे. लायसन नंबर आणि कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून हा पासवर्ड नवीन जनरेट करू शकता. पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर दिलेला कॅप्चा कोड एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर साइन इन असं बटन दिसत आहे. त्या बटनावरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्ड वरती याल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं इनकम्प्लीट ऍप्लिकेशन, सबमिट ऍप्लिकेशन विथ पेमेंट, रिव्हर्ट ऍप्लिकेशन बाय अथॉरिटी आणि लायसन इश्यू असे 4 ऑप्शन दिसत आहेत. त्यामध्ये इश्यू ह्या बटनावरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. नेक्स्ट इश्यूड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लायसनची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसेल. तुमच्या कंपनीचं नाव, त्यानंतर तुमच्या कंपनीचा ऍड्रेस, त्यानंतर ऍप्लिकेशन टाईप म्हणजे रिन्यू असेल किंवा नवीन लायसन असेल, त्यानंतर तुमचं इश्यू डेट आणि व्हॅलिडिटी डेट असं भरपूर काही ऑप्शन तुमच्या समोर दिसतील. तुम्हाला तुमचं फूड लायसन रिन्यू झालेली प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला रेफरन्स किंवा रजिस्ट्रेशन नंबर असा एक ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या लायसनचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय. ह्या रजिस्ट्रेशन नंबर वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लायसनची प्रिंट समोर डिस्प्ले होईल. ही प्रिंट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं फूड लायसन घर बसल्या रिन्यू करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व नवनवीन माहिती मिळण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.